दिलाय चेतन काबाडी यांच्याकडे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट षटक हे शहापूरचे आमचे मित्र आहेत. नंतर त्याच्यानंतर मालिकावीरसाठी ही जी तुम्हाला ट्रॉफी आहे ही नील स्पोर्ट्सचे आमचे मानिस गाला दिलाय. प्रजित घरत माजी उपसरपंच यांच्याकडनं मला ही बॅट दिलाय. आणि तदनंतर तुम्ही जर विचार केलात तर DJ तुम्हाला बघायला मिळालाय, ओम साईचं तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळालं. प्रत्येकाने खूप खूप आम्हाला सहकार्य केलं आहे. यश घरात, नमित घरात, करण मेस्त्री हे DJ बघितलं. अंपायर म्हटलं तर धीरज मोरे एका साईडला खरोखर उत्तर. जयेश घरात, अजय मोरे, चिन्मय घरात, चैतन्य घरात, यतीन भोईर, दिव्यांश राऊत आणि ईश्वर माशी यांनी देखील आम्हाला खूप सहकार्य केलं आहे. लाईव्ह जो आपण पाहिला आहे तो ओम साई स्पोर्ट्सकडे लाईव्ह बघितला आहे. मंडप हे पूर्णसह आम्ही मंडप बघितलं आहे. नमित पाटील सॉरी ओके 3 नवीन बॉल देतात तुम्हाला, जुने नव्हे. आगमन खरंच खरं बघा, हे आतेश दादाचं प्रेम तुमच्यावर आहे. एक जुना बॉल नव्हे, 3 नवीन बॉल घ्या आणि येणारी एखादी टुर्नामेंट याहीपेक्षा सुंदर खेळ खेळा आणि जिंकणा जी छाप सोडला आहे खरोखर तुम्ही बहुत बघितलं. नंतर मंडप भारवी डेकोरेटर्स त्याने आम्हाला खूप मदत केलं. स्कोरर सार्थक घरत आणि लाईट नॅप्रॉड लाईफ कंपनी याने आम्हाला पूर्ण सहकार्य केलं. त्या नॅप्रॉड लाईफच्या सर्व ऑफिस स्टाफ किंवा त्याच्या मालकांचं प्रफुल्ल भोईर सरांचं मनापासून मानाचं मुजरा हेच प्रेम तुम्ही आमच्या ठेवा. आणि तमाम संघांना ज्याने ज्याने या स्पर्धेमध्ये भाग घेतलं, आम्हाला धर्मवीरला डोनेट केलं, त्या सर्व संघाचं मनपूर्वक आभार. काही संघांना खेळता आली नाही तर आम्ही विचारपूस करतोय, आमची कमिटी आहे, पुढच्या वर्षी अजून काही वाढवता येईल का आणि जास्तीत जास्त संघांना खेळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण प्रत्येक संघाने दिलेलं हे डोनेशन हे आम्ही मनापासून स्वीकारतो, कारण गोर गरजूंना मदत करण्याचं काम हे आपल्याकडून पाहिलं जाईल. आणि अजून एक महत्त्वाची सूचना की येणाऱ्या होळीचा आपण केला आहे सर्वांना, संपूर्ण भारतवासियांना, मग जिथे आमच्या भारतीय उत्तर भारत, UP, बिहार, MP, कलकत्ता, साऊथ आणि पंजाब, गोवा जेवढे सर्व भारतीय नागरिक राहतात त्यांना धर्मवीर आनंद दिघे परिवारातर्फे अनेक शुभेच्छा. ही होळी तुम्हाला रंगीबेरंगी सुखाची, आनंदमयाची आणि तुमच्या महत्त्वाकांक्षा ज्या का असतील त्या पूर्ण हो हीच आमच्या धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण भारतीय वासियांना होळीसाठी शुभेच्छा. जाऊया मायक्रोफोनवर जिथे तुम्हाला बघायला मिळते युसुफ सय्यद, संतोष पाटील आणि मी तिघही जण थोडं विभाग समावेश करतो. आणि खरोखरच आम्हाला या स्पर्धेसाठी आतिश राऊत यांनी आमंत्रित केलं त्याबद्दल आम्ही धर्मवीर प्रतिष्ठानचं पोट भरून मनापासून कौतुक करतो. ओम साई तुम्ही केलेली एक फोटोग्राफी आणि तुम्हाला आलेलं मेसेज आणि तुम्ही महानगरपालिकेचे केलेलं 39 दिवसचं कार्य आणि CM साहेब तुम्हाला दिलेली शाबासकी हेच खरं सरळवीचं नंदनवन आहे. एकदा जोरदार टाळ्या ओम साईसाठी असायला पाहिजे, ज्यांनी खरोखरच मनापासून काम केलं. तुमचे असलेले कॅमेरेमॅन, तुमचे डिजिटलमॅन आणि एकंदरीत जर पाहिलं तो कोमगी लोकांचा दबदबा या स्पर्धेमध्ये या कॅमेऱ्यामध्ये बघायला मिळतो. मनापासून तुमचं कौतुक. टेनिस क्रिकेट हे हर्ष भोगले म्हणजे आपले दीपक संके सर शब्दामधून विश्व निर्माण करतील. काय दिलाय माझे धन्यवाद धन्यवाद. मानाचं मुजरा खरोखर तुम्ही दिलेले कॉमेंट्स आहेत त्याच्यामुळेच मला बघायला मिळते. पण एक सांगेन की मी अंडरआर्मचा समालोचक आयुष्यात बनू शकलो नसतं जर आतेशने मला जबरदस्ती केली नसती, कारण माझी समालोचन इथूनच सुरुवात. बाकी अवरम तर खेळतोच हे करतो, पण खरोखर आतेशला मनापासून मी कौतुक करीन. संतोष त्यांनी बोलवलं आणि मी सुरुवातीला तुमच्याकडून विचारपूस केली की टॅप काय आहेत. संतोष तुला आणि सय्यद तुला विचारलं की मला माहितीच नव्हतं टॅप काय आहे किंवा तुमचा पूल, मला फक्त अवरममध्ये माहिती होतं. आणि जाऊया या मॅचचा मुद्दा. DJ असे गाणे घ्या की आज पण तुमची आठवण झाली पाहिजे. उद्या रंग गालावर लावताना धुताना देखील तुमचा DJ समोर आमच्या आला पाहिजे. नक्कीच वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. प्रत्येकदा आपण पाहतोय धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2024 पर्व 3 अंतिम मेगा फायनलचा सामना. नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून, भारतीय मिसाइलमॅन अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून आणि ज्या महामानवाने भारतीय संविधान लिहिलं असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी युसुफ सय्यद आजच्या शेवटच्या या मेगा फायनलच्या पहिल्या इनिंगला सुरुवात करतोय. नक्कीच आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचा, खेळाडूंचा आणि आमच्या पाहुण्यांचा मनापासून हार्दिक स्वागत असेल. नक्कीच जे ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आमच्यावर जोडले गेले श्रोते त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. वळूया मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनलचा मॅच हे 10 षटकं सांगून जातील कुठला नवीन चॅम्पियन या स्पर्धेला पाहायला भेटेल. पहिल्या वर्षामध्ये पाहिलं तर YBC संघ, दुसऱ्या वर्षामध्ये पाहिलं तर
जय हनुमान उंबाट संघ आणि तिसऱ्या वर्षामध्ये कुठला नवीन संघ. एका बाजूला साई गणेश सातपाडी तर एका बाजूला धनानी नगर म्हणजेच DNCC क्रिकेट क्लब असा हा संघ मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल हर्षल पहिल्या षटक घेऊन होतोय. स्ट्राईकवर संतोष यादव आणि नॉन स्ट्राईकवर हुकमे एक्का म्हणावं लागेल अमन चव्हाण यावेळेस नॉन स्ट्राईक एंडवर. तर नक्की ताळ्याच्या गजरामध्ये मेगा फायनलचा सामना स्वागत करायचं आहे. पहिला चेंडू मेगा फायनलचा हलक्या बॅटने नक्कीच श्री गणेश केला जातो संतोषच्या बॅटमधून. एकेरी धाव नक्कीच लगावली गेली. एक शिस्तबद्ध क्रिकेट पाहिला आपण या स्पर्धेमध्ये. एक डिसिप्लिन पाहिले आणि प्रत्येक सामना वेळेवर सुरुवात झाली. खूप सारे डिसिप्लिन पाहायला भेटले या सामन्यामध्ये आजच्या 3 रात्रीमध्ये. यावेळेस फटका सुरेख खेळत अमनने परंतु मागील जो सामना जिंकवला अमनने तो कुठं ना कुठे खूप सुरेख इनिंग. परंतु कालच्या रात्रीमध्ये मुरबे संघासमोर आशिष खरं मात्र हिरो ठरला आणि यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. दिवेश गेलाय चेंडूला फील्ड करतोय. अमन नक्कीच थोडासा माघार उभा होता. त्याला वाटतं चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून जाईल परंतु छोटा पॅकेट बडा धमाका दिवेश पाटील शेवटच्या क्षणावर चेंडूचा पाठलाग केला. चेंडूला नक्कीच गॅदर केला फेकी केली. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. षटक क्रमांक पाहू शकाल पहिला मार्गस्थ आहे. 2 चेंडू आणि 3 चेंडू आणि 2 धावा धावफलकावर. यावेळेस फटकाचा सुरेख खेळला अर्चब कपिल आहे. कपिल चेंडूला फील्ड करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण 4 चेंडू धावांची गोष्ट धावा आहेत त्या मात्र 2. यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला. बघूया आपण टिकल्या झोनमध्ये चेंडू निघून जातोय. नक्कीच आजच्या रात्रीमधला पहिला जेव्हा आपण सामना पाहिला क्वार्टर फायनल सामना 12 चेंडू 16 धावांची गरज होती. योगेश तरे नक्कीच आपण पाहू शकाल की फॅक्टर ठरला. ज्यांनी 5 धावा खर्च केला आणि 6 धावा खर्च केला आणि 2 महत्वपूर्ण गडी बाद केले. त्यावेळेस हलक्या बॅटने खेळला. बघूया वेगाने अर्चू पुढे सरसावतं परंतु एक धाव. नक्कीच सेन्सिबल क्रिकेट पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली दोन्ही बॅटर्सनी. पहिलं षटक संपलं गेलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 4 बिनगडी बाद. नक्कीच आपल्याला या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी हातभार लावला सगळ्यांचा धन्यवाद असेल. या स्पर्धेमध्ये आपल्याला इंटरनेट पुरवलं गेलं ते म्हणजे अजित आंबेलकर सर आपला सुद्धा खूप खूप धन्यवाद. ज्यांनी अप्रतिम नेटवर्क आम्हाला पुरवलं गेलं वायफायच्या माध्यमातून. ज्या अनुषंगाने ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह आपण चॅनल पाहतोय जे सुरेखरित्या चाललं गेलं मागील 3 रात्रीमध्ये. यावेळेस योगेश तरे फटी नावाने जास्त प्रसिद्धी भेटली. पाहू शकाल धर्मेश आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहे. प्रितेशला नक्कीच प्लेइंग 9 मध्ये घेतलं गेलं. एक वेगळं प्लॅनिंग मेगा फायनलमध्ये. अमन चव्हाण यावेळेस स्ट्राईकवर. यावेळेस सुरेख चेंडू अप्रतिम सबमरीन डिलिव्हरी. नक्कीच समुद्राच्या आतमध्ये पांडुबी दिसत नाही त्या प्रकारे हा चेंडू राहिला. फलंदाजाच्या डोळ्यामध्ये नक्कीच माती टाकून चेंडू निघून गेला. यष्टेक्षक हर्षलच्या हातामध्ये डॉट बॉल. हा खराब चेंडू आणि यावेळेस फुलटॉस चेंडूला नक्कीच रिटर्न गिफ्ट दिलाय मिस्टर अमन चव्हाणनी आणि मोठा मासा गळायला लागलाय सातपाटीकरच्या गोळ्यांच्या मिस्टर योगेशच्या जाळामध्ये आणि फलंदाज बाद. नक्कीच पाहू शकाल बॅटिंग करण्यासाठी रिव्ह्यू घेतला बिमरसाठी रिव्ह्यू घेतला. कमरेच्या वर चेंडू आहे का हे पाहायचं आहे. आतिशजी राऊत आपण पाहू शकाल येथील आमच्या वॉर रूम मध्ये. बॉक्स आउट आउट आहे आणि रिव्ह्यू घेतला गेलाय नो बॉलसाठी. ओव्हर टू नमित तात्या.
चौहान मैदानाच्या आतमध्ये आहे. अमन मैदानाच्या बाहेर तर आकाश मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल प्रेषित यावेळेस इंडियन ॲक्शन. धीरज एक मिनिट सामना थांबवायचा प्लीज. अनाउन्समेंट आहे. धावा खेळाडू कुठलाही रिव्ह्यू घेतला असेल पंचाने ते कुठलाही धावा खेळून बघायचं नाही. जर बघितलं गेला तर आमचा जे आयोजक संघ आहे कमिटी ते ॲक्शन घेतील जे तुम्हाला मान्य करावं लागेल हे लक्षात घ्या. तो बघूया आपण योगेश प्रत्येक गुलमाग सदोदय संतोष ऑन स्ट्राईक. यावेळेस फुलटॉस बॉल फटका सुरेख तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण प्रेषित कामाला मेगा फायनलला खेळवलं गेलंय ते दाखवून दिलंय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पाहिलं तर अप्रतिम खेळाडू आहे धर्मेश त्याला नक्कीच थांबवलं गेलं आणि पाहू शकाल प्रेषितला घेतलंय परंतु प्रेषितने काम करून दाखवलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. धावसंख्येची गोष्टी धावसंख्या आहे ती धावफलकावर 6 धावा. यावेळेस टॅप केला गेला ऑफ साईडला. आपण पाहू शकाल भावेश पाटील चेंडूला फील्ड करतील. पहिला चेंडू निर्धाव होता त्यानंतर एक नो बॉल एक सिंगल त्यानंतर एक डॉट आणि एक सिंगल अशा प्रकारे 4 चेंडू खेळ संपला गेले. या षटकामध्ये पाहू शकाल आपण 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. योगेश तरे आपण पाहतोय गोलमाग सज्ज झालाय. त्यावेळेस ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न होता. नक्कीच आपण पाहिलं जेव्हा पीव्हीटी चषक खेळला होता सेमीफायनलमध्ये पराभूत झाला क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाला डीएनसी संघ तिकडून पूर्णपणे बॅटिंग ऑर्डर चेंज केली गेली. आपण पाहू शकाल पहिल्या 2 फलंदाज आपण पाहू शकतो संतोष यादव त्यानंतर अमन येतोय. राकेश गुप्ता वरती याचं राकेशला थांबवलं गेलं. एक चांगली प्लॅनिंग म्हणावे लागेल डीएनसी संघाने एक अप्रतिम काम केलंय कॅप्टन आशिष यादव यांच्या माध्यमातून. त्यावेळेस फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळला गेला. पाहू शकाल कपिल चेंडूला फील्ड करतो फेकी केली गेली अर्ध करता नाहीये. अभिजित म्हात्रे पुढे ससावला होता आणि पाहू शकाल एकेरी धाव नक्कीच लगावली गेली. धावफलक एकने पुढे ससावेल धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर तब्बल 9 धावा. 2 षटकांचा खेळ संपला गेला 9 धावा धावफलकावर. नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहिलं तर सगळ्यात कमी धावांचा जो बचाव केला गेला त्या डीएनसी संघाने मुरबे संघासमोर 45 धावा चेस केल्या ते म्हणजेच 5 षटकांमध्ये. या स्पर्धेमध्ये डीएनसी संघाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय डीएनसीच्या खेळाडूच्या माध्यमातून. अप्रतिम काम डीएनसीने केलं तर पाहिलं गेलं तर आज आगवन सी जय जोगनाथ आगवन सिंग संघाने सुद्धा इम्प्रेस केला. अप्रतिम खेळ त्यांनी साकारला. श्री 11 संघाने सुद्धा चांगला खेळ साकारला. पॅराडाईज संघाने सुद्धा चांगला खेळ साकारला. परंतु नवनौके जे खेळाडू येत आहेत अप्रतिम खेळ. पॅराडाईज संघात सुद्धा प्रत्येक नवीन खेळाडू जब्बीर आणि अशरफला सोडलं तर विशाल सुद्धा जुना खेळाडू आहे निलेश मिश्रा. परंतु जे 5 नवीन खेळाडू आहेत मुबारक शाह सोहेल शेख याने इम्प्रेस केलाय. रेहाने सुद्धा इम्प्रेस केलाय. परंतु नवीन खेळाडू जेव्हा मैदानात त्या आतमध्ये येत आहेत चांगला खेळ साकारतायत खूप आनंदित होतो आमचा व्यासपीठ सुद्धा नवख्या खेळाडूला पाहून. लेग ब्रेक चेंडू फटका क्रॅकर चेंडू निघून गेला संतोषच्या बॅटमधून. धर्मवीर चौकार 4. तात्या बिंचचं सॉंग लागला आज जो खूप व्हायरल रील आहे त्या सॉंग वाजवला गेला. हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न धाव घ्यायचा प्रयत्न केला गेला आणि आज काय काढला गेला चेंडू सुरेखरित्या गॅदर केल्याबद्दल हर्षल थोडासा मागे राहिला आणि पाहू शकाल चेंडू एसटीवर लागण्याचा थोडी चुकी राहिली. आपण पाहू शकाल 2 मॅन ऑफ द मॅचचे खेळाडू आहेत दोन्ही संघांमध्ये अमन चव्हाण आणि सचिन यादव म्हणजेच बाबू. तर सातपाडी संघामध्ये आपण पाहू शकाल अभिजित म्हात्रे आणि दिवेश पाटील. फुलटॉस बॉल होता नक्कीच आपण पाहू शकाल दिवेश पाटील चेंडूला फील्ड करतायत. अजूनही धावसंख्येची गोष्ट स्वीट 16 एक चौकार नक्कीच आला या षटकामध्ये. आतापर्यंत चेंडू टाकले गेले तर या षटकामध्ये पाहू शकाल आपण 3 पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार घेतला होता संतोषने. यावेळेस कट केला गेलाय दिवेश पाटील चुकी करतोय चेंडू डायव्हर्ट झालाय आणि पाहू शकाल चेंडू निघून गेला सीमारेषा पार चौकार.
4 धावांनी धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या दोन पोहोचेल 18 धावा. 18 धावा. चेंडू 4 झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अप्रतिम कॅमेरा वर्क. प्रत्येक चेंडू, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक बॅटर कशा प्रकारे खेळ साकारतोय ओम साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आमचे कॅमेरामॅन हर्षद घरत आणि तने घरत आपण पाहू शकता सुरेख काम करतायत. नक्कीच ओम साई स्पोर्ट्स साठी सुद्धा टाळ्या द्यायला पाहिजेत. कॅमेरामॅन साठी अप्रतिम कॅमेरा वर्क करतायत. हा हा यावेळेस फुल टॉस बॉल होता. ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न परंतु पंच नो बॉल दर्शवत आहेत. यावेळेस नो बॉल दर्शवलं गेलं आणि पाहू शकाल अजयचं नक्कीच थोडी चर्चा करतील. मला वाटतं किपर चेनचं नो दिलं गेलं असं मला वाटतं. असं काहीतरी घडलं गेलंय. परंतु नक्कीच अजय रात्रीचे 2 वाजायला आलेत. अजय 6 दिवसा म्हणून खेळतोय. विकेट किपर तोच आहे. फेअर डिलिव्हरी असणार आहे. विकेट किपर तोच आहे आणि फलंदाज आकाश मैदानाच्या बाहेर. अजय मोरेसाठी हा गाणं वाजवला गेला. नक्कीच अजय रिफ्रेश सॉन्ग आपल्यासाठी वाजवला गेलाय आणि पाहू शकाल 5 चेंडू धावा आहेत. धावफलकावर 18. 2 गडी बाद. नवीन बॅटर सुमित मैदानाच्या आतमध्ये. हर्षल गोल मागोसात झालाय. पाडाल से फटका सुरेख. कपिल सुरेख चेंडू गॅदर करतो. अप्रतिम क्षेत्ररक्षक. नक्कीच धर्मवीर आनंदीके युवा प्रतिष्ठान आयोजित गुरुवर्य धर्मवीर आनंदीके साहेब चषक 2024 तिसरा हंगाम पर्व तिसरा आपण पाहतोय. नक्कीच मी खूप खूप धन्यवाद असेल आतेजादा राऊत आणि पूर्ण टीम ज्यांनी आम्हाला इकडे समालोचनासाठी बोलवलं गेलं. आणि पहिली स्पर्धा आपण पाहतोय पालघर तालुक्यामध्ये बॉक्स अंडरम. त्याच्यामध्ये 3 समालोचक आपण पाहतोय. दीपकजी संकेत साहेब असतील, संतोषजी पाटील साहेब आणि मी स्वतः युसुफ सय्यद. आम्हाला तिघांना संधी दिली गेली आणि नक्कीच पहिल्या वर्षी आम्ही जोडले गेलो होतो. मागील वर्षी पाहायला गेलं तर बाहेर होतो. त्या अनुषंगाने मी जोडलो गेलो नव्हतो. परंतु या वर्षामध्ये मी जोडलो गेलो प्रत्येकदा आणि येणाऱ्या पुढच्या प्रत्येक वर्षामध्ये आम्ही तिघांची तिकडी प्रत्येक या स्पर्धेला पाहायला भेटेल आपल्याला. तर मी इकडे थांबतोय. आपण थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा. आनंदीके माफ करा गुरुवर्य धर्मवीर आनंदीके युवा प्रतिष्ठान आयोजित गुरुवर्य धर्मवीर आनंदीके साहेब चषक 2024. यापुढील 4 षटकांसाठी जोडले जातील मिस्टर संतोषजी पाटील. धन्यवाद. तर आलो इथे मात्र आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण पुण्याचे एकदा आपल्याला पाहायला मिळालं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर मिस्टर हर्षल आपल्याला पाहायला मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. चेंडूला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. यावर धाव मात्र नक्कीच मिळेल. ती म्हणजे 1. षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर गोलंदाजी महाकवर पुण्याचे एकदा मिस्टर महेश. हो इथे चांगला चेंडू होता परंतु हिट करण्याचा प्रयत्न राहिला. रन्स मात्र आणखीन मिळेल. 1 धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढली जाईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आता मात्र लागली जाते 20 धावा. षटक क्रमांक 4 हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फटका सुरेख आहे. इथे मात्र चकवा दिला चेंडूने. दिवेश पाटील होता त्या ठिकाणी परंतु दिवेशच्या अगदी उजव्या बाजूने चेंडू निघून गेला. सीमारेषे पार. येतोय चौकार. 4 धावा. अगदी महेशवर देखील हल्ला चढवला गेला परंतु दिवेश इथे आपल्या 24 धावा झाल्या आहेत आतापर्यंत. ज्या पद्धतीने मूव्ह केले होते आपल्या बॉडीला परंतु उजव्या बाजूने मूव्ह केलं त्यांनी डाव्या बाजूने आणि त्यानंतर चेंडूवर चौकार मिळले. संतोष खूप चांगला फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते.
अमन बाद झाल्यानंतर आता पूर्णपणे जिम्मेदारी ही संतोषवर आले, तीच मात्र भूमिका इथे चोख पार पाडली जाते. या चेंडूवर जर पाहिलं तर पुन्हा एकदा दिवेश पाटील आलाय. चेंडूवर रन्स मिळणार नाही आहे. डॉट चेंडू येतोय. या डॉटच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर अजूनही स्थिरावली जाईल, ती म्हणजेच 24 या आकड्यावर. 24 धावा लागल्यात. महेशचं षटक पाहतोय आपण. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे टॅप मारण्याचा प्रयत्न परंतु मिस केला आहे आणि त्यानंतर फर्निचर डिस्ट्रॉय. गडी मात्र बाद होतोय. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली आहे ती 24 या आकड्यावर. आता मात्र आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश गुप्ता म्हणजेच गोलू आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पाहतोय हा चेंडू खराब आहे. अगदी व्हाईट लाईनच्या बाहेर फेकला जातोय चेंडू. रन्स मात्र एक जरूर मिळेल. ओहो फटका सुरेख परंतु दिवेश पाटील त्या ठिकाणी पुण्याच्या एकदा चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. ओव्हरची होईल या ठिकाणी जर पाहिली तर समाप्ती. 4 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाते आतापर्यंत 25 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. षटकातील जर पाहिलं तर दिवेश पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. या खेळाडूचा विचार केला तर खूप मोठा खेळाडू आपण पाहतोय सातपाडी गावाकडून. इथे माधव येतोय. पुन्हा एकदा लेग ब्रेकचा मारा परंतु इथे मिळतील सिंगल रन्स. क्षेत्ररक्षक जर पाहिले तर त्या ठिकाणी योगेश होते. थोडस समजले नाही चेंडूला आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी जमवली जाते. इथे स्ट्राईक चेंज झाले. गोलू आलाय स्ट्राईकवर. अपेक्षा असतील आपल्या संघासाठी. ओहो पुन्हा एकदा अगदी बॅकफुटला गेले होते. जागा बनवली होती परंतु खेळायचा होता ऑफसाईड रिजनमध्ये. 3 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी ऑफसाईडच्या या रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फटका इथे मात्र पुन्हाच एकदा प्रॉपरली नाही आहे. चेंडू बॅटला लागलेला नाही आहे. तेच मात्र इथे पाहतोय. 22च्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 27 रन्स. 27 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. चेंडूचा खेळ जर पाहिला तर इथून 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरमधले. दिवेश पाटील फटका खेळलाय. इथे मात्र पहा वा काय सूर मारले. जसं म्हणतात ना समुद्रामध्ये सूर मारली जाते तीच सूर आपल्याला इथे मात्र आपण पाहतोय. कपिल पाहायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण कपिलच्या माध्यमातून. तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त फटका होता परंतु त्याहून सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 28च्या धावसंख्येवर. इथे मात्र पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. राकेश गुप्ता म्हणजेच गोलू बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस नाराज करतोय आपल्या संघासाठी. इथून पाहायला मिळेल.
सामना आपण पाहतोय. एका बाजूला DNCC तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नक्कीच सातपडी असंघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख इन्फॉर्म मध्ये आहे. आतापर्यंत पाहिला तर शेवटचा चेंडू खेळलाय तिथे पुन्हा एकदा कपिल पाहायला मिळतोय. चेंडूवर ज्या पद्धतीने आला सिंगल रन्स घेतली गेली. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 29 धावा या स्कोरबोर्डवर लागले जात आहेत आणि जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष असणार आहे. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हे तिसरं वर्ष आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख मात्र ज्या पद्धतीने सुरुवात झाली पहिल्या दिवसाची आणि पहिल्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणावर गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेटवरचं प्रेम या स्पर्धेवरचं प्रेम देखील आपल्याला पाहायला मिळालं प्रेक्षकांच्या या मतीने. कारण की प्रेक्षकांची जर पाहिली तर मैदानाच्या बाहेर जी गर्दी होती तेच खरं जर पाहिलं तर आपण या क्रिकेटवरचं प्रेम पाहायला मिळालं. सुरेख अशी ही टुर्नामेंट आपण पाहतोय. धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक चं हे तिसरं पर्व 2024 ज्या पद्धतीने आज आयोजन केलं गेलं अप्रतिम. या स्पर्धेबद्दल म्हणायचं झालं तर या आधी देखील एक स्पर्धा या मैदानावर नक्कीच रंगली गेली होती. SPL जी दरवर्षी आपण पाहतोय सरवली गावामध्ये होत असते आणि तदनंतर एक ही मोठी टुर्नामेंट. नक्कीच अंपायरच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने धीरज याचं मी कौतुक करीन. कारण एकटा प्रवास करतोय उनबाड गावामध्ये जिथे चित्ता आलेला आहे. नक्कीच आपण पाहतोय डर के आगे जीत है. तसंच आमचा धीरज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यूट्यूबच्या माध्यमातून जर पाहिलं तर सातत्याने आम्ही त्यांच्यासोबत जोडले जातो. जेव्हा जेव्हा आम्हाला त्यांची साथ असते ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून पूर्ण टीम त्यांची आपल्याला पाहायला मिळते. यांनी देखील खूप मेहनत केले. सिंगल कॅमेऱ्यासह उतरले होते मात्र आज जो त्याने इम्प्रूव्ह केला आहे खूप चांगली क्वालिटी खूप चांगलं नक्कीच या ठिकाणी क्लिअरिटी मात्र दर्शवले. सुरुवात मात्र त्यांनी जर पाहिलं तर ज्या पद्धतीने पाटील नेटवर्कने उमरोलीमध्ये सुरुवात केली होती त्याच पद्धतीने उमरोलीमध्ये सुरुवात केले ओमसाई स्पोर्ट्सने आणि आज दर्जा मिळाला त्यांना खूप चांगल्या पद्धतीने. लेडीज टुर्नामेंट होती उमरोलीमध्ये आणि ती टुर्नामेंट त्यांनी ज्या पद्धतीने लाईव्ह केली गेली आणि तिथून जो त्यांना एक सुरेख योगदान मिळत गेला आणि या योगदानासोबत जर पाहिलं तर आत्तापर्यंत अगदी पालघर जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्याच्या बाहेर देखील खूप मोठा नाव डहाणू म्हणा मुंबई म्हणा या ठिकाणी मोठा मोठा प्रवास करत असतात खूप मोठ्या प्रमाणावर. नक्कीच ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण की येणारी पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक टुर्नामेंट जर पाहिली तर नक्कीच पाटील नेटवर्क आणि त्यानंतर पाहिलं तर ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच बेल आयकॉन देखील दाबून ठेवा. आपल्याला जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असेल तेव्हा मात्र आपल्या मोबाईलच्या यूट्यूबच्या चॅनलवर नक्कीच त्याचा अलर्ट राहील. सातपाडी संघासाठी एक पारितोषिक आलाय. मिलिंद राऊत म्हणजे आमचे जर पाहिले तर जुने जाणते या सरावली गावचे जर पाहिले तर उत्कृष्ट कॉमेंटेटर म्हणून त्यांची ख्याती आहे. SPL सीझन म्हणा त्यांनी देखील खूप सपोर्ट केला आहे सरावली खेळाडूंना आणि त्यांच्याकडून जर सातपाडी संघ जिंकतोय तर या सातपाडी जिंकलेल्या संघासाठी एक्स्ट्रा 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. आता मात्र आपण पाहतोय चेंडूवर पहिलाच आघात केलाय अभि फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आडव्या बॅटचा उपयोग केलाय. चेंडूवर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहतोय यस वॉर्निंग असेल खेळाडूला या ठिकाणी. यस मैदानाच्या मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूवर डिक्लेअर झोनकडे मात्र चेंडू निघून जात आहे आणि चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स येईल. सिंगल रन्सने स्ट्राईक मात्र आपण पाहतोय रोटेट करतोय. धावसंख्या स्कोअरबोर्ड लागली जाते ती म्हणजेच 7 धावा. आतापर्यंत 7 धावा मिळाल्या. 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 7 धा
4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 7-10 स्कोरबोर्डवरती आहे. अभि ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उभारला आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिला तर दिवेश 2023चं कोण वर्ष विसरेन. दिवेशने दोस्ती चषकामध्ये अगदी 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याची किमया केली होती. असाच हा खेळाडू जर पाहिला तर छोटा पॅक बडा धमाका म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आहे सातपाडी संघाकडून. जेव्हा जेव्हा दिवेशचा विचार केला जातो आहे, दिवेश सोबत जर पाहिलं तर भावेश देखील एक तितकाच दर्जेदार खेळाडू आपल्याला सातपाडी गावामधून पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय सुरेख फटका, चेंडू मात्र निघून जाईल अगदी 4 धावांसाठी. किंचित इंचाचा फरक त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इथून जर पाहिलं तर रोखणं मुश्किल केलं गेलं. धावसंख्या 4ने फ्लाय होईल. आता मात्र षटक कंप्लीट होतंय. पहिलं षटक कंप्लीट होतंय आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजेच 12 धावा. जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष्य आहे. आतापर्यंत पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलं मिस्टर सचिन, थोडंसं महागडं षटक नक्कीच पाहायला मिळालं कारण या षटकामध्ये आले तब्बल 12 धावा. आणि या मॅचमध्ये जर विचार केला तर आता पहिलं षटक कंप्लीट केलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा जमवले. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत कारण की अभिला थांबवायचं आहे, दिवेशला थांबवायचं आहे. मात्र थांबवण्यासाठी कोणता गोलंदाज तर नक्कीच सोनू आलाय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फटका सुरेख आहे अभिच्या बॅटमधून. नक्कीच अमन थोडेसे पुढे आले होते सिंगल रन्स वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी. मात्र या चेंडूवर जर पाहिलं तर आघात केला. अमनच्या डोक्यावरून खेळला चेंडू सरळ सीमारेषे पार येतोय. चौकार. 4 धावा. 4 धावांची धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र एकंदरीत आणखीन एक मोठा फटका. चेंडूवर 4 धावा आणखीन मिळतील. इथून जर पाहिलं तर 20 धावा कंप्लीट होत आहेत आपल्या संघाची. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. सर्वप्रथम नाणेफेक जिंकला सातपाडी संघ आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्यांनी. क्षेत्ररक्षण करत असताना काही अव्वल दर्जाची गोलंदाजी केली. 30 धावांवर रोखलं गेलं आणि आता मात्र वाह काय बॅट आहे, काय धमाका आहे. मिस्टर अभि जबरदस्त इन्फॉर्म फलंदाज इथून मात्र दर्शवतोय आपल्या विजयाच्या दिशेने नेताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या धाव फलकावर झाल्या आहेत ते म्हणजे 24 धावा. 6 धावांची आवश्यकता असेल. इथे मात्र फटका फसलाय. नक्कीच आपण पाहतोय चेंडूवर रन्स मिळणार नाही आहे. डॉट चेंडू येतोय. 3 चेंडूवर 3 चौकार नक्कीच मारलेत अभि या फलंदाजांनी. आता मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. यस गडी मात्र बाद होईल. ईश्वर त्या ठिकाणी आपण पाहतोय खूप मेहनत केली ईश्वरने देखील. त्यानंतर पाहिलं तर मिस्टर अजय आपल्याला पाहायला मिळाला. बंटी पाहायला मिळाला. खूप मेहनत त्यांनी केली. यांसकडून आपल्याला पाहायला मिळतंय. धन्यवाद तुमचं देखील नितीन शिंदे साहेब. खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला आपण प्रेम दिलं कारण की प्रेक्षकांशिवाय स्पर्धा व्यर्थ असते. आपण पाहतोय प्रेक्षक असेल तिथे मात्र नक्कीच खेळाडूंना देखील खेळण्यास मजा येते. आता मात्र आपण पाहतोय दिवेश सोबत भावेश ही जोडी खास आहे कारण की ओव्हरम म्हणा ओव्हरमध्ये देखील ही जोडी खास आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका. अमन चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलाय. अगदी बंदुकीतून सुटलेली गोळी आणि भावेशच्या बॅटमधून निघालेला चेंडू हा एकच स्पीडने पाहायला मिळाला होता परंतु तो देखील रोखला गेला अमनच्या माध्यमातून. आता मात्र एक रोखलाय दुसरा रोखू शकणार नाही हेच मात्र दर्शवतोय. आणि यामध्ये जर पाहिलं तर संघ जिंकला जातोय तो म्हणजेच 1 रनची आवश्यकता आहे. यस 1 रनची आवश्यकता आहे. सुरेख फटका मात्र पाहायला मिळाला. विनिंग फटका पाहायला मिळेल का
भावेशच्या बॅटमधून भावेश आणि दिवेश मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र फटका नाहीये. अजून ही एक धावेची एक पावलाची नक्कीच गरज आहे विजयाच्या दिशेने जाण्यासाठी. पुन्हा एकदा नाही. इथे मात्र थांबवलं जातंय राकेश गोलूच्या माध्यमातून. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर सिंगल रन्स काढली जाईल का हे मात्र नक्कीच चौकार मारून दर्शवतायत. हम भी किसी से कम नाही. आणि यंदाचा या टुर्नामेंटचा चॅम्पियन संघ जर पाहिला तर नक्कीच सातपाडी ए संघ हा चॅम्पियन राहिलाय. धर्मवीर आनंद चषकामध्ये